मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ठाकरे युती होणार या संदर्भामध्ये चर्चा होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे पाहायला गेलं तर टाळी प्रतिटाळीचा मुद्दा असेल किंवा 7% मुद्दा असेल, तर दुसरीकडे आगामी काळातील महापालिका निवडणुका असतील, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या मुंबई असेल आणि महाराष्ट्रामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं या संदर्भातील चर्चा ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून पाहायला गेलं तर एकीकडे दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित येण्याबाबतच्या चर्चा असल्या तरी कुठेतरी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, हे वारंवार नाराज होत असल्याचं पाहायला मिळत होतं। काही वर्षांपूर्वी पाहायला गेलं तर असाच या नाराजीच्या माध्यमातून कुठेतरी बंड सुद्धा शिवसेनेमध्ये झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी बरेच नगरसेवक असतील, पाहायला गेलं तर अनेक नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। मात्र त्यावेळेला बऱ्याच नगरसेवकांची नाराजी होती की पक्षाच्या बैठकीला बोलवलं जात नव्हतं। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे यांनी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे सर्व माजी नगरसेवकांची बैठक जी आहे ती बोलावली होती। अत्यंत महत्त्वाची बैठक ही मानली जात आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरची आजची ही बैठक जी आहे ती महत्त्वाची मानली जाते आणि या बैठकीमध्ये बऱ्याच विषयांवरती चर्चा जी आहे ती करण्यात आली होती। कारण मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिकेच्या निवडणुका असतील, या झालेल्या नाहीयेत। त्यामुळे महापालिकेवरती प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि प्रशासकाच्या माध्यमातून कारभार जो आहे तो सध्या सुरू आहे। मात्र पुढील 2 ते 3 महिन्यांमध्ये महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या संदर्भात निवडणुकीचे वारे सुद्धा सध्या वाहू लागलेले आहेत। आगामी काळात निवडणूक जाहीर होईल आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवकांची लढाई ही जी आहे ती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे कुठेतरी नगरसेवकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न असतील, त्यांच्या समस्या असतील, त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आजच्या या बैठकीतून झाल्याचं पाहायला मिळत आहे। कुठेतरी ज्या नाराजी होती ती सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न असेल, मनोमिलन असेल, एकंदरीत संपूर्ण त्यांची नाराजी असेल दूर करण्याचा प्रयत्न हा आजच्या बैठकीत झाल्याचं बोललं जात आहे। मात्र दुसरीकडे या बैठकीमध्ये जी चर्चा झाली आहे ती सर्वत्रपणे पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भातील असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा या शिवसेना आणि मनसेच्या युती संदर्भातील चर्चा सुद्धा झाली होती। दरम्यान या संदर्भात स्वतः उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना काही थेटपणे विचारले आहे। त्यानुसार ची अधिक माहिती आपण जी आहे ती जाणून घेणार आहोत। त्यानुसार मनसेसोबत युती करायची की नाही याबाबत उद्धव ठाकरे यांनी थेट नगरसेवकांना विचारणा केली, ज्याच्यामध्ये युती केली तर फायदाच होईल। नगरसेवकांनी अशा प्रकारची कबुली दिलेली आहे। दुसरीकडे अनुकूल वातावरण असल्याची माजी नगरसेवकांची सुद्धा कबुली जी आहे ती या बैठकीमध्ये दिलेली आहे। त्यानुसार पाहायला गेलं तर एकीकडे कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, नेते मंडळी असतील, यांच्यामध्ये कुठेतरी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भात सकारात्मकता असली तरी दुसरीकडे ठाकरे बंधू मात्र निर्णय कधी घेणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवरती आज जी मातोश्री येथे बैठक झाली नगरसेवकांची, त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी जी विचारणा केली ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते, ज्याच्यामध्ये थेट युती संदर्भातली चर्चा जी आहे ती पाहायला मिळाली। याशिवाय मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीमध्ये नगरसेवकांना सांगितल्याची माहिती सध्या समोर येत आहे। एकंदरीत जे नगरसेवक असतील त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न हा आजच्या बैठकीमध्ये झाला। यापुढे कोणतेही निर्णय होतील महापालिकेच्या पार्श्वभूमीवरची अत्यंत महत्त्वाचे हे निर्णय असणार आहेत। त्यामुळे निश्चितच नगरसेवकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। याशिवाय साधारणतः पाहायला गेलं तर सामान्यांचे प्रश्न सोडवा, खरंच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितलं। तर येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आजच्या या बैठकीमध्ये अंदाज जो आहे तो व्यक्त केला। त्यामुळे आता पाहायला गेलं तर सध्या निवडणुकीचे वारे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहताना पाहायला मिळत आहेत। महापालिकेच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा सुद्धा पाहायला मिळते, कारण सर्व पक्ष सध्या आता त्या पार्श्वभूमीवरती तयारी करताना पाहायला मिळत आहे। एकीकडे चर्चा या होत आहेत, दुसरीकडे ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंदर्भामध्ये मतं जर पाहिली गेली तर दोन्ही कार्यकर्त्यांची असेल, म्हणजे राज ठाकरेंच्या मनसेच्या कार्यकर्त्यांची असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकंदरीत पाहायला गेलं तर या सगळ्यांची बाजू जी आहे ती सकारात्मक पाहायला मिळते। याशिवाय कल्याण असेल आणि चुनाभट्टी असेल अशा 2 ठिकाणी आंदोलनं सुद्धा झाली होती आणि या आंदोलनामध्ये
दोन्ही ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते हे एकत्र पाहायला मिळाले. त्यांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं. त्यामुळे कुठेतरी मनोमिलन हे दोन्ही ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचं झालेलं आहे. मनसे असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एकत्रित येणं हे पाहायला मिळत होतं. आंदोलन सुद्धा त्यांनी केलं होतं. सामाजिक प्रश्न असेल तो दोन्ही पक्षांनी एकत्र धरला आणि त्याच्यावरती आंदोलन सुद्धा केलं. मात्र हे आंदोलन जरी झालं असलं तरी या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आज मात्र एकंदरीत राज ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिषद झाली. मात्र शैक्षणिक विषयाच्या पार्श्वभूमीवरती ही पत्रकार परिषद झाली. मात्र संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे महापालिका निवडणुका जरी अवघ्या काही महिन्यांवरती आली असली, होऊ घात असली, आगामी काळातली असली, मात्र याबाबतची अधिकृत जी महापालिका निवडणूक नेमकी कधी होणार आहे याबाबतची अधिकृत सध्या माहिती समोर आलेली नाहीये. मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर ठाकरे बंधूंनी या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येऊन युती करून ही महापालिका निवडणूक लढावी अशी सर्वसामान्य नागरिक असेल, समर्थक असतील, याशिवाय कार्यकर्ते असतील, नेते मंडळी असतील, नगरसेवक असतील यांची सुद्धा इच्छा आहे. मात्र सर्वांचं या सगळ्यावरती पाहायला गेलं तर एकीकडे इच्छा असली तरी दोन्ही पक्षाचे प्रमुख नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष प्रमुख जे निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असं सुद्धा कार्यकर्ते म्हणत आहे. गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतात, ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये खास करून व्हिडिओ जे व्हायरल होताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये संदीप देशपांडे असतील, किशोरी पेडणेकर असतील हे एका कार्यक्रमामध्ये एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितच आगामी काळामध्ये कार्यकर्ते सद्यस्थितीत एकत्र येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमके ठाकरे बंधू हे एकत्र कधी येणार, कधी घोषणा करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्यावरती आता आपलं लक्ष असणारच आहे. आज ज्या प्रकारे मातोश्री येथे बैठक झाली, ज्याच्यामध्ये नगरसेवकांची मतं जाणून घेतली, त्यांच्या समस्या ज्या तो सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला मात्र आता टाळी प्रतिटाळी न राहता थेट उद्धव ठाकरे यांनी युती करायची का या संदर्भातला सवाल जो आहे तो नगरसेवकांना विचारलेला आहे. त्यामुळे आता नगरसेवक सकारात्मक पाहायला मिळत आहे. बैठक सुद्धा संपूर्णपणे युतीच्या पार्श्वभूमीवरती सकारात्मक झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता प्रस्ताव नेमका कोणाकडून जाणार, उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंकडे युतीचा प्रस्ताव जाणार की मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रस्ताव जरी कोणाकडून जात असला तरी नेमकी युतीची तारीख काय ठरते, कधी युती होते हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.